Skill number 29 Open MS Word and familiarize with basic word components. चला तर या स्किलला आपण बघूया. या स्किलमध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ओपन करणे आणि त्यामधले जे बेसिक कंपोनंट्स आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ॲप्लिकेशन ओपन करायचं असेल किंवा त्याचा वापर करायचा असेल तर त्या अगोदर तुम्हाला MS ऑफिस ॲप्लिकेशन सूट हे इन्स्टॉल करावं लागेल. म्हणजे MS ऑफिस नावाचं एक ॲप्लिकेशन सूट येते. त्यामध्ये तुम्हाला 4 बेसिक ॲप्लिकेशन कंपोनंट्स मिळतात, जसं मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आणि मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस. हे 4ही कंपोनंट्स तुम्हाला सिलेबसमध्ये अभ्यासाला आहेतच. माझ्या मशीनमध्ये MS ऑफिस 2010 हे इन्स्टॉल आहे. तर चला आपण बघूया मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010. मी स्टार्ट बटनवर क्लिक करणार. ऑल प्रोग्राम्स. इथे मला मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा ग्रुप दिसेल. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ह्या ग्रुपमध्ये मला मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 हे ॲप्लिकेशन दिसत आहे. मी त्यावर क्लिक करणार. लगेच माझं मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झालेलं आहे. याला मी इथे कंट्रोल बॉक्समधनं मॅक्झिमाइज करून घेणार आहे. ओके, ही अशी तुमची मायक्रोसॉफ्ट वर्डची विंडो तुमच्यासमोर आलेली आहे. याला आपण मायक्रोसॉफ्ट वर्डची ॲप्लिकेशन विंडो म्हणणार. आणि ह्या ॲप्लिकेशन विंडोमध्ये एक बाय डिफॉल्ट डॉक्युमेंट 1 नावाची एक फाईल तुम्हाला रेडीच मिळेल, जिला आपण डॉक्युमेंट विंडोसुद्धा म्हणू शकतो. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जी फाईल बाय डिफॉल्ट तयार होते पहिली, तिला डॉक्युमेंट 1 असं नाव असते. त्यानंतर जर तुम्ही दुसरी फाईल घेतली ही सुरू असताना तर त्याला डॉक्युमेंट 2 येईल, डॉक्युमेंट 3 येईल. म्हणजे फाईलला जे डिफॉल्ट नाव असेल ते डॉक्युमेंट 1 असेल. ओके, मी आता याला वर्डला बंद करतो. बंद कसं करणार आपण? फाईल मेनूमध्ये जाणार आणि एक्झिट बटनवर क्लिक करणार, किंवा आपण इथे कंट्रोल बॉक्समध्ये इथे क्लोज बटन आहे. या क्लोज बटनने सुद्धा आपण मायक्रोसॉफ्ट वर्डची ही ॲप्लिकेशन विंडो बंद करू शकतो. आपण फाईल मेनूमध्ये जाऊ आणि एक्झिट करू. ओके, अशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट वर्ड बंद झालं. परत जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर मी स्टार्ट बटनवर जाणार. ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 ही माझी मायक्रोसॉफ्ट वर्डची ॲप्लिकेशन विंडो सुरू झालेली आहे. हिला मी मॅक्झिमाइज करतो. परत मी इथे याला कंट्रोल बॉक्सनी तुम्हाला त्यांना बंद करून दाखवतो. इथे क्लोजवर मी क्लिक करणार. बघा, बंद झाली. ओके, आपण आता मायक्रोसॉफ्ट वर्डला दुसऱ्या पद्धतीने ओपन करण्याची एक पद्धत बघूया. जर तुमच्या मशीनमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड हे इन्स्टॉल्ड आहे तर आपण त्याची एक्झिक्युटेबल फाईल रन या कमांडने कॉल करून मायक्रोसॉफ्ट वर्डला ओपन करू शकतो. आपण ते कसं करणार? आपण तर स्टार्ट बटनवर जाणार मी. ऑल प्रोग्राम्स, ॲक्सेसरीज ग्रुपमध्ये एक रन नावाची ॲप्लिकेशन आहे. आपण रन नावाच्या ॲप्लिकेशनला ओपन करणार. लगेच रनची विंडो येईल. रनची विंडो आल्यानंतर इथे ओपनच्या बाजूला जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डची जी एक्झिक्युटेबल फाईल आहे त्या फाईलचं नाव इथे लिहिणार. आपण ते एक्झिक्युटेबल फाईल वर्डची जी आहे तिचं नाव आहे winword.exe. मग आपण winword लिहिलं आणि जर ओके म्हटलं तर लगेच मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झालं. ओके, परत त्याला आपण क्लोज करू. फाईल मेनूमध्ये जाणार, आपण एक्झिट दाबणार. ओके, आता रन कमांडसाठी एक शॉर्टकट कमांडसुद्धा आहे. ती शॉर्टकट कमांड कशी की विंडोची जी की आहे तुमच्या कीबोर्डवरती, विंडो दाबून R प्रेस करायचा आहे. R फॉर रेड. ओके, विंडो R दाबतोय मी. बघा, रनची कमांड आलेली आहे. आणि इथे मी या बॉक्समध्ये काय लिहिलं आहे? winword. याला म्हटलं मी ओके. अशा प्रकारे हे मायक्रोसॉफ्ट वर्ड परत एकदा ओपन झालेलं आहे. आता आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या बेसिक कंपोनंटकडे जाऊया. बेसिक कंपोनंटमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला मायक्रोसॉफ्टची जी ॲप्लिकेशन विंडो ही सुरू झालेली आहे. ॲप्लिकेशन विंडोमध्ये सगळ्यात वर जो हा रेड कलरमध्ये दिसत आहे हा तुमचा टायटल बार आहे. टायटल बारवर कधी पण ॲप्लिकेशनचं नाव असते आणि फाईलचं नाव असते. मग बाय डिफॉल्ट पहिल्या फाईलचं नाव मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काय दिसत आहे? डॉक्युमेंट 1. बाजूला काय दिसत आहे? मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ॲप्लिकेशनचं नाव आहे. तसेच उजव्या हातावर इथे टॉप राईट कॉर्नरला कंट्रोल बॉक्स दिसत आहे. या कंट्रोल बॉक्समध्ये पहिली बटन आहे मिनिमाइज, दुसरी आहे मॅक्झिमाइज आणि रिस्टोर, आणि तिसरी आहे क्लोज. ओके, मिनिमाइजने ही आपली मायक्रोसॉफ्ट वर्डची विंडो जी आहे ही मिनिमाइज होईल. टास्कबारवर इथे बघा मिनिमाइज झालेली आहे. हिला परत आपण ओपन करूया.
मॅक्झिमाइज अँड रिस्टोरनी ही विंडो रिस्टोर आणि अशी मॅक्झिमाइज होईल आणि क्लोज या बटनने आपण आताच थोडा वेळ बघितले की मायक्रोसॉफ्ट वर्डची ही ॲप्लिकेशन विंडो क्लोज होईल. तसंच डाव्या हातावर इथे क्विक ॲक्सेस टूलबार दिलेला आहे. क्विक ॲक्सेस टूलबार म्हणजे की काही ज्या कमांड्स आहेत त्या जर आपल्याला क्विकली यूज करायच्या आहेत तर त्यांचे टूलबॉक्स तुम्हाला इथे दिसतील. तर म्हणूनच त्यांना आपण क्विक ॲक्सेस टूलबार म्हटलेले आहेत. मग कुठले कुठले टूलबार्स आहेत तर न्यू आहे, ओपन आहे, सेव्ह आहे, ईमेल आहे, क्विक प्रिंट आहे, प्रिंट प्रिव्ह्यू अँड प्रिंट आहे, स्पेलिंग अँड ग्रामर आहे, ड्रॉ टेबल आहे, ओपन रिसेंट फाईल्स आहे. बरोबर आहे. आणखी काही कमांड्स तुम्हाला इथनं घेता येतात मोर कमांड्समधनं. फॉर एक्झाम्पल इथे काय काय सध्या ऑन आहे, सेव्ह, त्यानंतर अंडू, त्यानंतर रिडू. ओके, समजा मला इथे आता ओपन पण द्यायचं आहे. मग मी ओपनला क्लिक करणार. बघा इथे ओपनची विंडो लागली, ओपनचा टूलबार्स लागला. परत मी इथे क्लिक करणार. मला न्यू पाहिजेत. बघा इथे न्यूचा टूलबार्स लागला. ओके, म्हणजे क्विक ॲक्सेस टूलबारने तुम्ही काही कमांड्स क्विकली इथनं ओपन करू शकता, यूज करू शकता. त्याखाली जो पहिला इथे मेनू दिसत आहे फाईल, तर याला आपण फाईल मेनू असं म्हणणार आहे. फाईल मेनू हा सगळ्यात महत्त्वाचा मेनू आहे. फाईल मेनूमधनंच आपण वर्डच्या ॲप्लिकेशनला टोटली कंट्रोल्स करतो. मग त्यामध्ये फाईल्स असो किंवा इतर काही कंपोनंट्स असो. जसं फाईल मेनूमध्ये सगळ्यात पहिलं कंपोनंट आहे, जसं याच्यामध्ये ज्या लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये सेव्ह. नव्याने तयार झालेल्या फाईलला जर आपल्याला सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपण सेव्ह करणार. सेव्ह ॲज एखादी फाईल असेल आणि तिला जर आपल्याला दुसऱ्या नावाने सेव्ह ॲज करायचं आहे तर तिला आपण सेव्ह ॲज करणार. ओपन फाईल ओपन करण्यासाठी कमांड कामात पडते. क्लोज फाईलला क्लोज आपण या क्लोज बटनने करू शकतो, मेनूने करू शकतो. इन्फो फाईलविषयीची पूर्ण माहिती प्रॉपर्टीज तुम्हाला इथे या इन्फो क्लिकवर मिळणार किंवा इन्फो बटनने तुम्हाला इथे दिसेल. ही पूर्ण फाईलची प्रॉपर्टीज आहे. या प्रॉपर्टीजमध्ये साईज, पेजेस, वर्ड्स, टोटल एडिटिंग टाईम्स, टायटल्स, टॅग्स, कमेंट्स, रिलेटेड डेट्स, रिलेटेड पीपल्स हे सर्व तुम्हाला इथे दिसेल. ओके, रिसेंटमध्ये तुम्ही लास्ट टाईम जेवढ्या फाईल्स ओपन केलेल्या आहेत त्यातल्या काही फाईल्स तुम्हाला इथे रिसेंटमध्ये मिळतील की तुम्ही सरतेशेवटी ही फाईल किती फाईल्स तुम्ही ओपन केल्या त्या सगळ्या तुमच्या रिसेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. न्यूमध्ये तुम्हाला नवीन फाईल घेता येईल. त्यामध्ये तुम्हाला ब्लँक्स आहेत, सॅम्पल टेम्पलेट्स आहेत. बरोबर आहे. हे आपण बघणारच आहोत थोड्या वेळाने. त्यानंतर आपल्याला प्रिंट नावाची इथे मेनू दिलेला आहे. प्रिंटने आपण फाईल प्रिंट करू शकतो. सेव्ह आणि सेंडनी आपण फाईलला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो. त्या फाईलला ईमेलद्वारे आपण पुढे पाठवू शकतो. हे सगळं तुम्हाला सेव्ह आणि सेंडमध्ये पाहायला मिळेल. हेल्पमध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डमधल्या कुठल्याही कमांड, कुठल्याही मेनूविषयी जर अधिक माहिती पाहिजे तर तुम्ही हेल्प नावाच्या ह्या ऑप्शनचा वापर करू शकता. ऑप्शन्समध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ज्या काही सेटिंग्ज आहेत, इंटरनल सेटिंग्स, त्या सगळ्या सेटिंग्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जसं जनरल आहे, डिस्प्ले आहे, प्रूफिंग आहे, सेव्ह आहे, लँग्वेज आहे, ॲडव्हान्स आहे, कस्टमाइज रिबन आहे, क्विक ॲक्सेस टूलबार आहे, काही ॲडिन्स आहे, काही ट्रस्ट सेंटर्स आहे ज्याच्यामध्ये आपण प्रोटेक्टिंग युअर प्रायव्हसी या अंडरमध्ये आपण काही गोष्टींना प्रोटेक्ट करू शकतो. हे सर्व इथे तुम्हाला दिलेलं आहे. हे आपण बघूच. सुरुवातीला आपण हे बघूया की समजा ही जी फाईल आपल्याला ओपन झालेली आहे, या फाईलला जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही याला क्लोजने बंद करू शकता. ही फाईल बंद झाली. जर तुम्हाला नव्याने फाईल घ्यायची असेल तर फाईल, न्यू, ब्लँक डॉक्युमेंट आणि क्रिएट. परत फाईल तयार झाली. आता बघा फाईलचं नाव काय आलेलं, डॉक्युमेंट 2. मी म्हटलं ना तुम्हाला बाय डिफॉल्ट पहिलं नाव डॉक्युमेंट 1, दुसरं डॉक्युमेंट 2 असं नाव येईल. आता मायक्रोसॉफ्ट वर्डच्या कंपोनंट्समध्ये फाईल या मेनूनंतर बाजूला बघा होम आहे, इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्स, मेलिंग, रिव्ह्यू, व्ह्यू, ॲडिन्स ह्या सगळ्या टॅब्स आहेत. ओके, यांना आपण टॅब्स म्हणू. ह्या टॅब्समध्ये प्रत्येक टॅबला याची जी ही हॉरिझॉन्टल बेल्ट जो दिसत आहे, ही जी पट्टी दिसत आहे, याला आपण त्या टॅबची रिबन म्हणणार. ही प्रत्येक टॅबची स्वतःची एक रिबन आहे आणि प्रत्येक रिबनवर एकापेक्षा जास्त ग्रुप्स आहेत. जसं हा क्लिपबोर्ड ग्रुप आहे, फॉन्ट ग्रुप आहे, पॅराग्राफ ग्रुप आहे, स्टाईल ग्रुप आहे, एडिटिंग ग्रुप आहे. तसं तुम्ही पेज लेआउटच्या टॅबवर जर गेले तर त्याच्या पूर्ण रिबनवर थीम हा एक ग्रुप आहे, पेज सेटअप हा एक ग्रुप आहे, पेज बॅकग्राऊंड एक ग्रुप आहे, पॅराग्राफ एक ग्रुप आहे, अरेंज एक ग्रुप आहे. ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला रिबनवर ग्रुप पाहायला मिळतील. ओके, त्यानंतर ह्या रिबनच्याच खाली
तुम्हाला इथे एक स्केलसारखं एक दिसत आहे पट्टी, त्याला आपण रुलर म्हणणार आहे. ओके, ही रुलर आहे. रुलर ही हॉरिझॉन्टल पण असते आणि इथे व्हर्टिकल पण असते. मग रुलरचा काय उपयोग, तर जसं तुम्ही एखादं डॉक्युमेंट तयार कराल, त्या डॉक्युमेंटला बाय डिफॉल्ट 4 साईडने मार्जिन्स असतात, म्हणजे टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईट. मग त्या मार्जिन्स तुम्हाला किती तुम्ही इंच सोडलेले आहे किंवा किती सेंटीमीटर तुम्ही सोडलेले आहेत, तर त्या दाखवण्यासाठी आणि त्या मार्जिनचा एरिया दाखवण्यासाठी तुम्हाला रुलर कामात पडते. तसेच रुलर्स ह्या ग्रिडलाईनसाठी कामात पडतात. रुलर्स ह्या टॅब सेटिंगसाठी कामात पडतात. रुलर्स ह्या तुम्हाला कुठल्या ऑब्जेक्टला जर स्केलिंग करायचं असेल तर त्यासाठी कामात पडतात. म्हणजे रुलरचा पुष्कळचा वापर तुम्हाला करायला मिळतो. त्यानंतर रुलरच्या नंतर आपण इथे बघा उजव्या हातावर हा जो एक बार दिसत आहे तुमच्या उभा, याला आपण स्क्रोल बार असं म्हणतो. हा व्हर्टिकल स्क्रोल बार आहे. याने पेज वर खाली मूव्ह होऊ शकते, बरोबर आहे. तसंच जर झूम जर जास्त असेल आणि जर तुमचं डॉक्युमेंट हॉरिझॉन्टली जर पेजमध्ये व्ह्युएबल नसेल तर इथे ॲटोमॅटिकली हॉरिझॉन्टल स्क्रोल बार लागतो. बघा आता लागलेला आहे. ओके, मग हॉरिझॉन्टल स्क्रोल बार कशासाठी, की पेजला हॉरिझॉन्टली मूव्ह करण्यासाठी. ओके, व्हर्टिकल स्क्रोल बार कशासाठी, पेजला व्हर्टिकली मूव्ह करण्यासाठी. ओके, हा झाला स्क्रोल बार. स्क्रोल बार दोन प्रकारचे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. रुलरसुद्धा दोन प्रकारची, हॉरिझॉन्टल रुलर आणि व्हर्टिकल रुलर. ओके, त्यानंतर बघा या ॲप्लिकेशन विंडोमध्ये सगळ्यात खाली जो इथे दिसत आहे, हा या बारला आपण स्टेटस बार असं म्हणणार आहे. या स्टेटस बारवर तुम्हाला नंबर ऑफ पेजेस, पेजेस फ्रॉम पेजेस, त्यानंतर वर्ड काउंट, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एकूण किती वर्ड्स आहेत ते तुम्हाला दिसेल. त्यानंतर लँग्वेज हा तुम्हाला दिसेल इथे. ओके, त्यानंतर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डच्या डॉक्युमेंटचे 5 प्रकारचे व्ह्यू दिसतील. तुम्ही ज्या व्ह्यूमध्ये सध्या काम करताय त्याला आपण प्रिंट लेआउट व्ह्यू असं म्हणतो. बघा, प्रिंट लेआउट व्ह्यू. त्याच्या बाजूला तुम्हाला फुल स्क्रीन रीडिंग व्ह्यू पाहायला मिळेल. त्याच्या बाजूला तुम्हाला वेब लेआउट व्ह्यू पाहायला मिळेल. त्याच्या बाजूला तुम्हाला आउटलाईन व्ह्यू पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला ड्राफ्ट व्ह्यू असं पाहायला मिळेल. ओके, हे झाले तुमचे 5 प्रकारचे व्ह्यूज. आपण प्रिंट लेआउट ह्या व्ह्यूमध्ये काम करतो आहे. हे बाकीचे 4 व्ह्यूज तुम्हाला पुढे आपण जेव्हा या मेनूवर येऊ तेव्हा आपण त्याला बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे. त्यानंतर बघा खाली तुम्हाला इथे झूम दिसत आहे, इथे 100%. ओके, इथे झूम आउट आहे, इथे झूम इन आहे. झूम आउट आणि झूम इन यांचं काय काम आहे, की डॉक्युमेंटला जास्त झूम करणे म्हणजेच काय करणे, की त्याचा आकार वाढवणे, त्यांना आणखी रिडेबल करणे. झूम कमी करणे म्हणजे काय करणे, की त्या डॉक्युमेंटचा आकारमान कमी करणे. ओके, जसं जसं झूम वाढेल तसं तसं ते रिडेबिलिटी वाढत जाईल. ओके, तर मिनिमम झूम किती आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये, तर 10% आहे. आणि मॅक्झिमम झूम किती आहे, तर 500% आहे. ओके, म्हणजे 500% मॅक्झिमम झूम कॅपेबिलिटी आहे आणि 10% सगळ्यात मिनिमम झूम कॅपॅसिटी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डसोबत आलेली आहे. मग आपण कुठे काम करणार आहे, आपण नेहमी 100%वर काम करायचं. ओके, जर कुणाला प्रॉब्लेम असेल, कुणाला विजनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्यासाठी झूम वाढवू शकता. ओके, हा झाला तुमच्याकडे झूम. मग आपण या स्किलमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड कसं ओपन करायचं हे बघितलेलं आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डची ॲप्लिकेशन विंडो बंद कशी करायची ते बघितलेलं आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डचे जे बेसिक कंपोनंट्स आहे ते आपण बघितलेले आहे. कंपोनंट्समध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, की टायटल बार, कंट्रोल बॉक्स, क्विक ॲक्सेस टूल बार, फाईल मेनू. ओके, फाईल मेनूच्या कमांड्स मी परत एकदा रिपीट करतो. सेव्ह, सेव्ह ॲज, ओपन, क्लोज, इन्फो, रिसेंट, न्यू, प्रिंट, सेव्ह अँड सेंड, हेल्प, ऑप्शन्स आणि एक्झिट. ओके, त्यानंतर हे जे दिसत आहे तुम्हाला होम, इन्सर्ट वगैरे ह्या सगळ्या काय टॅब. प्रत्येक टॅबला काय एक रिबन आणि प्रत्येक रिबनवर काय आहेत वेगवेगळे ग्रुप्स. त्यानंतर हॉरिझॉन्टल रुलर, व्हर्टिकल रुलर. ओके, त्यानंतर व्हर्टिकल स्क्रोल बार, हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. ओके, त्याखाली स्टेटस बार. स्टेटस बार नंतर इथे काय झूम बार. ओके, इथे तुम्हाला झूमिंग कमी जास्त करता येते. त्यानंतर एक शेवटचा पॉईंट, की तुम्हाला इथे या कॉर्नरमध्ये जे दिसत आहे याला आपण टॅब स्टॉप पोझिशन लावण्यासाठी दिलेला एक टूल बॉक्स आहे. टॅब स्टॉप यानी तुम्ही टॅब स्टॉप लावू शकता. बाय डिफॉल्ट इथे कुठली टॅब स्टॉप दिलेली आहे, लेफ्ट टॅब. यावर जर तुम्ही परत क्लिक केलं तर सेंटर टॅब येईल.
परत जर क्लिक केलं तर राईट टॅब येईल, परत जर क्लिक केलं तर डेसिमल टॅब येईल. ठीक आहे, परत जर त्याच्यावर क्लिक केलं तर बार टॅब येईल, परत जर क्लिक केलं तर फर्स्ट लाईन इंडेंट येईल, परत जर क्लिक केलं तर हँगिंग इंडेंट येईल. बरोबर आहे. आपण इंडेंट विषयी बघून घेऊया. रुलरवरच इथे तुम्हाला इंडेंट दिसतील बघा. हा जो वरचा दिसत आहे तुम्हाला वरचा, याला आपण फर्स्ट लाईन इंडेंट म्हणणार. हा जो खालचा जो दिसत आहे तुम्हाला, याला आपण काय म्हणणार आहे, हँगिंग इंडेंट. ओके, हा बघा हा फर्स्ट लाईन इंडेंट. त्यानंतर याला बघा मी परत ड्रॅग करून इथे आणतो, त्याच्या खालचा तुमचा हँगिंग इंडेंट. ओके, आणि ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणणार आहे, लेफ्ट इंडेंट. आणि इकडचा जो आहे याला काय म्हणणार आहे आपण, राईट इंडेंट. या इंडेंटविषयी सुद्धा आपण पॅरेग्राफमध्ये बघणार असो. पॅरेग्राफ सेटिंगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे जेव्हा आपण पॅरेग्राफ सेटिंग करू तेव्हा. ओके, त्यामध्ये फर्स्ट लाईन इंडेंट, हँगिंग इंडेंट, राईट इंडेंट हे कसे काम करतात, टॅब सेटिंग कशा लावतो आपण हे बघणारच आहोत. सध्या आपण या व्हिडिओमध्ये किंवा या टॉपिकमध्ये आपण फक्त बेसिक कंपोनंट जे आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डचे त्याच्याशी आपण फॅमिलिअराईज होतो आहे. याच्याविषयीची डिटेल पार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. आणि मधला जो हा एरिया आहे याला आपण काय म्हणणार आहे, पेज. याला काय म्हणणार आपण, पेज. आणि पेजवर आपण आपलं मॅटर टाईप करणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मला असं लिहायचं आहे कॉम्प्युटर, तर मी इथे कॉम्प्युटर हा शब्द लिहिणार आहे. ओके, हा झाला तुमचा रायटिंग एरिया की जिथे तुम्ही रायटिंग करणार, तुमचं डॉक्युमेंट तयार करणार. ओके, जर तुम्हाला या फाईलला सेव्ह करायचं असेल तर तुम्ही फाईल मेनूवर जा, सेव्ह करा. जिथे कुठे तुम्हाला याला सेव्ह करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही या फाईलला नाव द्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही फाईलला नाव दिलं फाईल1, तर फाईल1 असं नाव त्याला येईल. ओके, त्याला तुम्ही सेव्ह करा. माझ्याकडे ही फाईल ऑलरेडी आहे, मी त्याला रिप्लेस करतो. तुम्ही आपण एक दुसरं नाव देऊ. मी दुसरीकडे सेव्ह करतो त्याला, फाईल1 असं नाव दिलं मी. तुम्ही इथनं लोकेशन घेऊन घ्या, तुम्हाला जिथे कुठे सेव्ह करायचं असेल तुम्ही लोकेशन घ्या. ओके, जसं मला पिक्चरमध्ये सेव्ह करायचं आहे तर मी फाईलला नाव दिलं फाईल1. ओके, आणि सेव्ह. तर बघा इथे फाईलचं नाव चेंज झालेलं आहे, ते फाईल1 नाव दिसत आहे. इकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ॲप्लिकेशनचं नाव दिसत आहे. ओके, या फाईलला बंद करायचं असेल तर फाईलवर जा आणि तुम्ही क्लोज बटनवर क्लिक करा, ही फाईल बंद होईल. तसंच फाईलला जर तुम्हाला फाईल मेनूमधून जर तुम्हाला ॲप्लिकेशन बंद करायचं तर फाईल मेनूमध्ये जा आणि एक्झिटवर क्लिक करा. तुमचं मायक्रोसॉफ्ट वर्ड पूर्णपणे बंद होईल. परत जर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं असेल तर तेच स्टार्ट बटन, ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड. ठीक आहे, याला आपण मॅक्झिमाइज करून घेऊ आणि ही जी बाय डिफॉल्ट फाईल आलेली आहे डॉक्युमेंट1 हिला आपण क्लोज करू. जर तुम्हाला तुमची फाईल पाहिजे असेल जी तुम्ही आता सेव्ह केली होती तिला आपण ओपन कसं करणार आहे, फाईलमध्ये जाणार आपण, ओपन नंतर मी कुठे सेव्ह केली होती तिला, पिक्चरमध्ये सेव्ह केलं होतं तिला मी. ओके, पिक्चरमध्ये जाईल मी, लायब्ररीजमध्ये पिक्चरमध्ये गेलो होतो मी आणि तिथे माझ्या फाईलला काय नाव दिलं होतं मी, फाईल1. फाईल1वर मी क्लिक करेल आणि ओपन करेल. तर बघा मगाचीच जी फाईल मी सेव्ह करून ठेवली होती ज्यामध्ये मी कॉम्प्युटर हा शब्द लिहिला होता ती फाईल माझ्यासमोर आलेली आहे. ओके, तिला आपण बंद करू, फाईल क्लोज. आणि आता आपण ॲप्लिकेशन बंद करू, एक्झिट. ओके, थँक्यू.